वेलकम दोस्तों, स्वागत है आपका हमारे इस नए ब्लॉग में। तो दोस्तों फाइनली नागपुर में आ चुके हैं और मैं आपको बताना चाहूँगा। और यहाँ पे एक बैठक है, भील प्रदेश बनाओ अभियान की तीसरी बैठक है। तो यहाँ पे आ चुके हैं फाइनली। तो दोस्तों देख सकते हो हमारे राहुल भाई भी आ चुके हैं और फिलिप भाई जाने माने यूट्यूबर देख सकते हो, और मनोज भाई भी यहाँ पे आ चुके हैं, युवा नेता। तो मनोज भाई कुछ बोलो। बस हमारी जो मांग है बहुत पुरानी सी मांग है हमारी। हाँ, भील प्रदेश की पूरा आदिवासी समुदाय अभी इकट्ठा हो रहा है। तो इसकी जो अभी नवापुर तालुके में जो सभा हो रही है उसके लिए हम उपस्थित हुए हैं। अभी लोग आ ही रहे हैं, थोड़ी देर में चालू होगी सभा। तो कहाँ के लोग आएंगे? गुजरात, महाराष्ट्र, एमपी और हो सके तो पूरा नवापुर तालुका भी इकट्ठा हो रहा है। हाँ, पूरे जो राजनीतिक पार्टियां हैं उनके सभी कार्यकर्ता, नेता सभी आए हुए हैं। ओके, धन्यवाद। चलो आगे चलते हैं अभी। तो दोस्तों देख सकते हो पूरे लोग आ चुके हैं, प्रमुख अतिथि आना बाकी है। चलते हैं अभी। तो फाइनली आ चुके हैं, अभी जाएंगे बैठक में। देख सकते हो टाउन हॉल है नवापुर में, यहाँ पे यहीं पे है बैठक। आदिवासी बुक्स देख सकते हो दोस्तों। तो दोस्तों अभी बैठक चालू होने वाली है, देख सकते हैं। स्वतंत्र भील प्रदेश बनवण्याचा जो उद्देश आहे तो का गरजेचा आहे याच्याबद्दल आज आपल्याला जे मान्यवर येणार आहे ते मार्गदर्शन करतील। आदिवासी क्रांतीवीर तंट्या मामा असेल, बिरसा मुंडा असेल, खाजा नाईक असेल, यांच्या कारकिर्दीमध्ये जो संघर्ष होता, जल जंगल जमीन, आपल्या बरेच लोकांना असं वाटतं की जल जंगल जमीन म्हणजे फक्त अतिक्रमण धारक आदिवासी आणि त्यांचा प्रश्न, तर हा जो भ्रम आहे तो काढून टाकायला पाहिजे। जल जंगल जमीन वर्तन अधिकार आहे, तो या देशाचा मूळ मालक म्हटला जाणारा आपला आदिवासी समाज। परंतु या मालकाला आज जमिनीपासून विस्थापित करण्याचे काम हे एकलव्यापासून सुरू झालेलं आहे। आपल्याला जरी वाटत असेल की एकलव्य यांचा गुरुनी दक्षिणा म्हणून अंगठा घेतला, तो आमचे प्रतीक होता। दक्षिणा त्यावेळी घेतली तो जल जंगल जमिनीवरचा हक्क हा एकलव्यापासून काढून घेण्यात आलेला, आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे। तो या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 76 वर्ष झालेले आहे। आजपर्यंत हा लढा सुरू आहे। प्रेम भावाने उठवण्याचे काम सुरू झालेलं आहे। कामोद बोरपरा दापूर या ठिकाणी जंगल आहे, त्या जंगलावर कब्जा करण्याचे काम सुरू झाले आहे।
आदिवासींना नोटिसा नाही, शेतकऱ्यांना नोटिसा नाही, ग्रामपंचायतीला नोटिसा नाही, ग्रामपंचायतीला विचारायचं नाही, सरळ यायचं, सरळ यायच्या जमिनी त्याला पट्ट्याच्या जमिनी घ्यायच्या आणि त्या हिसकवण्याचे काम सुरू झालेलं आहे। या मोठमोठ्या आपले डॅम बांधलेले त्या डॅमचा उपयोग हे वीज निर्मिती करण्यासाठी आपण उपयोग करणार आहे। म्हणून म्हणजे जल जमीन ही फक्त अतिक्रमणाची शेतकऱ्याचीच नाही, हे जल जमीन आपल्या सगळ्यांचं आहे। म्हणून मी सांगतोय की सगळ्या जंगलावर या कंपनीचे डोळा आहे, या सरकारचे डोळा आहे आणि आपल्या जंगल हे आता हिसकवते। तीनदा आम्ही त्यांना हाकलले या सर्वे करताना, आता ते ड्रोनद्वारे सर्वे करताय आणि त्या जमिनी कब्जा करण्याचे काम हे सुरू आहे। ज्या जमिनीमध्ये ज्या केमिकलच्या कंपन्या फुटतायत त्या कंपन्या इथे येत आहेत। आपले आमदार आहेत, ताई आहेत, त्या विधानसभामध्ये म्हटल्या की या कंपन्या आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये येऊ द्या, तिथे रोजगार निर्माण होईल। म्हणजे तिथे माणसं आहेत, आदिवासी माणसे नाही, काय सांगायचं। तरी अशा प्रकारे जंगल हिसकवणे, जमीन हिसकवणे हे एका बाजूला सुरू आहे, तर एका बाजूला आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था सगळे ही सुरू झाले। आपल्या तरुण मंडळी जे शिक्षण घेतलेले आहे, शिक्षण घेत आहे, त्यांच्यामध्ये हे गांजा असेल, व्यवसाय असेल तर प्रमाण हे जाणून बुजून केलं जात आहे, जाणून बुजून त्यांना हे आमिष दाखवलं जात आहे। कारण की आदिवासी विद्यार्थी हा पुढे जायला नको, चांगले शिक्षण घ्यायला नको, त्यांच्या आयुष्यात आपल्याला मिळावं यासाठी धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल तो प्रयत्न करत आहे। तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण की आता आपल्या पाहुण्याचे आगमन होतंय। मी एवढंच म्हणतोय की या भील अभियान प्रदेशला यामध्ये आमचा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष असेल, सत्यशोधक शेतकरी सभा असेल, सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा असेल, पूर्ण पाठिंबा आहे। आणि ज्या वेळेस आंदोलन करण्याची वेळ किंवा रस्त्यावर करण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही आपल्या सोबत राहू आणि संघर्ष करून हा भील प्रदेश एकत्र प्रदेश मिळवण्यासाठी आम्ही पुढाकार राहू, एवढंच आश्वासन देतो। आणि सर्वांना लाल सलाम, सत्य के जय हो। मित्र हो, बहुत उशीर किए हो, कृपया जे आयोजक आहे किंवा भील प्रदेश अभियान जी मीटिंग है ते या में बरस आपको इतर राज्य मेरा, इतर तालुका मेरा, इतर जिल्हा मेरा होगल आपको समाज बांधव आला है ते त्या नावा का तो खूप उशीर भी हो ते त्या खातर मैं क्षमा मागतो तुम्हाला ही उपस्थित आहे त्या मगा वती की आम्ही आपण थोडा टाइम की कार्यक्रम चालू येणार आहे बाकीचा आपण